रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या संतश्रेष्ठ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। मुखी नाम हती मोक्ष ऐशी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसे भस्म दंड नरगे काठी तीर्था अटिभ्रमण वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसे तुका म्हणे आडकाठी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाच्या वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसे विठ्ठल सेवेसाठी घेतलेला अभंग हा श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे। 4 चरणाच्या अभंगामध्ये श्रीमंत जगद्गुरु तुकोबारायांनी नामाचं खूप सुंदर असं वर्णन केलं आहे। मुखातून नाम घ्या, हातात मोक्ष घ्या, जेवण करा, जसं पोट भरतं तसं नामस्मरण करा, मोक्ष घ्या। अरे खूप लोकांची साक्ष आहे। अनेक प्रकाराचे भूतलावर संप्रदाय आहेत। एक शैव संप्रदाय, एक वैष्णव संप्रदाय, मध्व संप्रदाय आहे, रामानुज संप्रदाय आहे, वल्लभ संप्रदाय आहे, ते प्रमुख संप्रदाय आहेत। या सगळ्या संप्रदायामध्ये जो वैष्णव संप्रदाय आहे तो वैष्णव संप्रदाय असा सांगतो की बाबा माझा माल खरा आहे। खरं तर भूतलावर आलेल्या परमार्थ करणाऱ्यांचं सगळ्याचेच माल खरे। महाराज म्हणतात भस्म लावलास, गंध लावलास, पण नामस्मरण केला नाहीस, काही उपयोग नाही। चित्ती नामी नाही तरी ते व्यर्थ। जर तू किती जरी जगात फिरलास पण भगवंताचं जर तू नामस्मरण केला नाहीस तर महाराज म्हणतात त्याचा काही अर्थ नाही। आणि जर तू नामस्मरण केलास तर देवाच्या जवळ जायला तुला कसल्याच प्रकारची आडखाट नाही, म्हणून महाराज सांगतात विठ्ठल विठ्ठल। आज तुम्ही आम्ही इथं जे सगळे जमलो कोणत्या ना कोणत्याच्या निमित्तानं कीर्तनाची सुरुवात होत असते। गावात कीर्तन ठेवलं जात असतं, पण आज तुम्ही आम्ही इथं जे सगळे जे जमलो त्याच्या मागं मुख्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याच गावातील ज्यांना आपण लहानपणापासून बघितलेलं आहे, ज्यांच्या कोण सहकारी म्हणून राहिलेला आहे, कोण विद्यार्थी म्हणून राहिलेला आहे, कोण त्यांच्या जवळ राहून शिकलेला आहे, असे श्री व्यंकटराव पाटील यांचं दुःखद निधन झालं। पण निधन फक्त व्यंकटराव पाटलाचंच झालं का या भूतलावर जन्मलेल्या प्रत्येक जीवाचं निधन झालं? थोडंसं चिंतन करायसारखं आहे। शास्त्र असं सांगतं कुणीही जन्माला येऊ, कुणीही, छोट्यातला छोटा राहो आणि मोठ्यातला मोठा राहो, दिवसात फरक असेल, क्रियेत फरक असेल, मरण नक्की येणार। ठीक आहे, कधी येईल? अद्यवाब्द शतांतेवा मृत्युर्वय प्राणिनाम ध्रुवम।
आत्ता येईल नाही, 100 वर्षानं येईल, पण मृत्यू येणार. आता काल आमच्या औषध एक लहान मुलगा म्हणण्यापेक्षा ज्याचं वय 50 वर्षाचं आहे, झोपला रात्री जेवण करून आणि झोपेतच अटॅक आला आणि मेला. म्हणजे सकाळी का उठला नाही म्हणून उठवायला गेलं तर त्याचं प्रेतांगाला लागलं. असं नाही, काय आहे याला, सुरुवातीला आपल्याला जन्म घ्यायला आईचा गर्भ लागतो. गर्भाशिवाय जन्म होऊ शकत नाही, आईचा गर्भ लागतो. नुसता आईचा गर्भ लागत नाही, आईचा गर्भ झाला की त्याला जन्म होतो. जन्म झाला की त्याला बालपण येतं, बालपण झालं की त्याला तरुणपण येतं, तरुणपण झालं की त्याला प्रौढपण येतं, आणि प्रौढपण झालं की त्याला म्हातारपण येतं. क्रमानं त्याला म्हातारपण झाल्यावर मृत्यू यायला पाहिजे की नाही, क्रमाने. जर आता बघा तुम्ही, पावसाळा झाला, पावसाळा झाला की हिवाळा, हिवाळा झाला की उन्हाळा, आणि उन्हाळा झाला की पावसाळा. हा काय आहे, हा क्रम आहे, क्रम आहे, हा ऋतूचा क्रम आहे. 4-4 महिन्याचा एक एक क्रम आहे, बरोबर. कसा क्रम आहे शास्त्र सांगतं, चैत्र. आता चैत्राचं वैशिष्ट्य काय सांगू शकतो, पण वेळ जात आहे. चैत्र आहे, वैशाख आहे, ज्येष्ठ आहे. आता काय चालू आहे सध्या, ज्येष्ठ मास चालू आहे. मृग कधी निघतो, मृगाला निघालेल्या पावसाला आपण काय म्हणतो, पाऊस सुरुवात झाला. आता मृग निघायच्या आधी 15 दिवस पाऊस पडला, म्हणजे पेरण्यासारखा पाऊस पडला की नाही, मग पेरण्यापेक्षा जास्त पडला. पण लोक त्याला पेरणीचा पाऊस म्हणले नाही, लोक त्याला काय म्हणले, लोक त्याला काय म्हणले, हा पाऊस अवकाळी आहे, अवकाळी. तसं मृत्यू, म्हातारपण जर सोडून आलं तर त्याला अपमृत्यू म्हणतात, अपमृत्यू म्हणतात. ते कुणाला येऊ शकतो, असं नाही की एकालाच येतो, दुसऱ्याला येत नाही, दुसऱ्याला येतो, एकाला येत नाही, कुणाला अपमृत्यू येऊ शकतो. अपमृत्यू म्हणजे काय, जाता जाता गाडीनं टक्कर देणं आणि मरणे, अपमृत्यू झाला. काही काही लोकांना हौस असते फाशी घेऊन मारायची, ते फाशी, आता ते का मरतात काय नाही, त्याच्या मागं कारण आहेत, मी कारण सांगू शकतो पण सांगणार नाही. फाशी घेऊन मरतात, काही काही लोक भांडणात घुसकून घेऊन मरतात की नाही, काही लोक तसे मरतात. काही लोक सरळ चाललं तर, आता काल ते सोलापूरला एक हॉटेल आहे, सगळे बघा दैव कसं असतं, हॉटेलच्या समोर एक गाडी थांबली, सगळे लोक जेवायला गेले, आणि एकाचा गाडीवरचा तोल सुटला आणि त्यानं गाडी सोडवला. पण गाडीत कोण नसल्यामुळं कोण मेलं नाही, आणि गाडीत जर माणसं राहिली असते तर अपमृत्यू झाला असता की नाही. म्हणजे त्याला सुद्धा दैवयोग लागतो, दैवयोग. म्हणजे अपमृत्यू कशाला म्हणतात हे तुम्हाला मी सांगत होतो. बर, आता आमच्या ह्यांना एक माहिती आहे, आमच्या औषधाचे जे व्यक्ती होते ते महाराज 10 वर्ष झालं बेडवर होतं, पलंगावर होता. त्याच्या घरचे सगळे म्हणू लागले हे मेले तर बरं. मला माहिती आहे त्याचं नाव, पण इथं नाव सांगणार नाही. हो, त्याचा पाहुणा रावळा राहिला तर त्याला वाईट वाटत. महाराजांनी आमचं नाव घेतले म्हणून कशाला काय करायचं. महाराज, मी त्याच्या घरी त्याला भेटायला गेलो, त्याची बायको मला म्हणते महाराज आमच्या मालकाला मुक्ती द्या. बाई कधी म्हणते का मुक्ती द्या म्हणून, पण इतकी त्रासून गेलती, इतकी त्रासून गेलती, इतकी त्रासून गेलती. ती म्हणली महाराज आमच्यासाठी नाही, त्यांच्या चांगल्यासाठी मरण द्या, म्हणजे त्या यातनेतून मुक्त करा. काही काही लोक मरा म्हटलं तर लवकर मरत नाही, आणि काही काही लोकाला होय पाटील आयुष्य द्या म्हटलं तर मिळत नाही. असं आहे.
आमच्या घरात आमचे मूळ पुरुष वीरनाथ महाराज यांचे ज्येष्ठ चिरंजीव, त्यांचं नाव रामकृष्ण महाराज होतं. रामकृष्ण महाराज ते जन्मले. मग जन्मल्यानंतर त्यांनी सांगितलं की माझं आयुष्य ह्याला देऊ लागलोय, माझं आयुष्य ह्याला देऊ लागलोय, आणि मला फक्त 6 वर्षाचंच आयुष्य आहे. किती वर्षाचं? आता त्यांनी तपश्चर्या केली असेल, तप केलं असेल, त्यांनी त्यांचं आयुष्य दिले. आता ते कसं दिले, काय दिले, ते गणित आता इथं सांगायसारखं नाही आहे सगळं. त्यांनी 2 अभंग केले वयाच्या 6व्या वर्षी. एक अभंग पहिला असा केला, हिची मागतो मी देवा, बळे घ्यावी माझी सेवा, बहु अनिवार मन, चरणी ठेवावे जडून, तुझं विना अन्यवाणी, नको वधू चक्रपाणी, रामकृष्ण पायी जागा, एवढी कृपा दान देगा. हा अभंग आमच्या चक्री भजनात आला आणि त्यांच्या गुरुनी आज्ञा दिली की हा अभंग चक्री भजनात घ्या. ऐका, कुठंही गुरुचे अभंग म्हटले जातात, पण आज आमचं गुरु नाहीत बरं, गुरुघर जे देगलूरकर महाराजाचं आहे, ते चक्री भजन करत असताना सुद्धा 2 अभंग म्हणतात. हा एक अभंग म्हणतात. त्यांनी दुसरा अभंग एक केलेला आहे, माझा भार तुझवरी, म्हणून उबगू नको श्रीहरी, तूची माझा बाप माय, चित्ती ध्यातो तुझे पाय, तुझ वीणा सरा, नाही नाही बा दुसरा, तुझं वीण नाही गती, म्हणून येतो काकुलती, रामकृष्ण तुझ सारिखा, नाही त्रिभुवनी सखा. आज देगलूरकर महाराजाच्या घराण्यात रोज चक्रीभजन केले आणि त्यांनी जेवढ्या लोकांना प्रसाद दिले त्या सगळ्याकडे 2 अभंग म्हणले जातात. त्यांचं वय किती होतं? 6 वर्षाचं वय होतं. 6. अण्णा वयाच्या 6व्या वर्षी पंढरपूरची वारी केली. तर मी काल पंढरपूरला गेलो, त्याचा जावई अमेरिकेतून आला. मग आल्यानंतर मला म्हटला, महाराज एक विनंती आहे. म्हटलं काय सांगा. आमचे जावई पांडुरंगाचे भक्त आहेत, मग त्यांना पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे. मग म्हटलं ह्या दरवाज्यातून जा, आम्ही सांगतो. आता अमेरिकेतून आल्यावर म्हटलं चांगलं दर्शन करावं व्हायचं. मग मी त्याला दरवाजा सांगितला, ह्या दरवाज्यातून जा. त्यानं म्हटलं महाराज ते दरवाजा कुठे पहिले मला सांगा. अरे मी म्हणलो तू कधी गेलं नाहीस का? अजून पांडुरंगाचं तोंड बघितलं नाही. म्हणलं तुझं वय किती आहे? महाराज 66 वर्षाचं माझं वय आहे. पण जावयामुळं त्याला पांडुरंगाचं दर्शन घडलं. काही आणि वीरनाथ यांना वयाच्या 6व्या वर्षी अभंग लिहिले आणि पंढरपूरला गेले. तिथं पांडुरंगाने त्यांना दर्शन दिलं आणि वयाच्या 6व्या वर्षीच वारले. त्यांची समाधी औशाला नाही आहे, त्यांची समाधी निलंग्याला आहे. निलंग्याला त्यांची समाधी निलंग्याला आहे. कार्तिक वद्य त्रयोदशीला त्यांचा मोठा उत्सव भरतो. किमान 30-40 हजार लोक असतात. इतका मोठा उत्सव निलंग्याला भरतो. काय वय होतं? वयावर परमार्थ नसतो, अवस्थेवर परमार्थ असतो. विठ्ठल विठ्ठल मग ते वयाच्या 6व्या वर्षी वारले. काही लोक 100 वर्ष जगतात. जीवेत शरद शतम, 100 वर्ष काही लोक जगतात. तसा परमेश्वरानं सगळ्या गोष्टीला क्रम दिला, पण मरणाला क्रम दिला नाही. मरणाला क्रम दिला नाही. माणूस कधी मरू शकतो. आता हे जे संकरित अन्न आलंय त्याच्यामुळं तर अजून लवकर. मी आत्ताच म्हणलो की बाबा आयुष्य सुद्धा इतकं जगायला चांगलं अन्न खायला पाहिजे. ह्यानं चप्पल घालून खातंय, बूट घालून खातंय, बसून खातंय, गादीवर बसून जेवतंय. कसं आयुष्य मिळालेलं सांगा. तर
त्याला काही परंपरा, काही नियम, काही गोष्टी असतात, असो. पण परमेश्वरानं मरणाला क्रम दिला नाही. तसं आपल्या गादीचे अनुयायी जे गुरुजी होते, गुरुजी पहिल्या सुरू लागताना गुरुजी म्हणून लागले, कारण मास्तर म्हणून लागणं फार अवघड. सगळ्या होय कमलाकर गुरुजी तुम्ही मास्तरच होतो ना? नाही तुम्हाला म्हणत नाही, किती मास्तर आहेत तिथं. तुम्ही मास्तर, तुम्ही मास्तर, सगळे मास्तर म्हणून तुम्ही लागलो. ऐका, सगळ्यात पहिले गुरुजी लोकांचं काय चांगलं पाहिजे तर आचरण चांगलं पाहिजे. आचार्या लभदे यायू आचारा लभदे श्रियम. आचारात कीर्ती मापनवती पुरुष प्रत्येच. आपण गुरुजी म्हणून त्यांचे पाया पडतो. विद्यार्थी जर पास झाला तर गुरुजीला पेढे देऊन नुसतं जात नाही, त्याचे काय करतो, त्याच्यामुळं आचरण त्याचं सगळ्यात पहिले चांगलं पाहिजे. त्याला ऐका, त्याला असं म्हटलंय, एक म्हटलं नाही, गुरु साक्षात परब्रह्म. आपल्याला फक्त कीर्तन करणारा महाराजच परब्रह्म आहे असं नाही आहे. जो आपल्याला ज्ञान देतो, असं म्हणतात प्रज्वलितो ज्ञानमय प्रदीपा, जो आपल्याला ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करतो तो आपला गुरु झाला. हो, तुमच्या काकांना तर शेवटपर्यंत लोक काय म्हणत होते, त्यांना इथंच गुरुजी म्हणून ओळखत नव्हते, विधानसभेत त्यांना गुरुजी म्हणूनच ओळखायचे. विठ्ठल विठ्ठल. त्यांना गुरुजी का म्हणत होते, त्यांचं तेवढं आचरण शुद्ध होतं. आमच्याकडे एक व्ही.डी. टिळक म्हणून होते, व्ही.डी. टिळक. त्यांना राष्ट्रपतींनी गौरव केला. हो, राष्ट्रपतींनी ज्यांचा गौरव केला. एकदा महाराज आम्ही त्यांच्याबरोबर एके ठिकाणी गेलो, त्यांना उद्घाटनाला बोलवते त्या गुरुजींना, पण त्यांचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मग ते मला म्हणायचे चल रे महाराज चल म्हणायचे. मग मी कधीतरी त्यांच्याबरोबर जर गेलो, एक उद्घाटन होतं, ते त्यांच्या शाळेतलंच उद्घाटन होतं. मग उद्घाटनाला गेले, आम्ही थांबलो. मग त्यांनी एका माणसाला बोलवतं, दुसरा एक माणूस होता, पाहुणा, प्रमुख पाहुणा राहतो की, ते प्रमुख पाहुणाला बोलायला गेले. त्याला 9ची का 10:30ची वेळ दिली होती. ते पाहुणा 10:30पर्यंत आलाच नाही. ह्याने उद्घाटन केलं ना, आपल्या घरी निघून गेलं. जे काही लोक आचार्याने खूप तत्वाने बांधिलकीची असतात, अशी ही माणसं. तसे ते पहिल्या सुरू गुरुजी झाले. आणि गुरुजी होत 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 मुख्य अध्यापक झाले. आणि मुख्य अध्यापक होत होत 11 आणि 12वीचे ज्युनियरचे प्राचार्य झाले. महाराज, क्रम चढणं हे सोपं नसतं, क्रम चढणं हे फार अवघड असतं. असे गुरुजी जे सगळ्यांना एक आदर्श होते, ज्यांना अजिबात कशाचाच, उलट लोकाचा काही त्यांना त्रास झाला तर ते सहन करायचे, पण ते कधी स्वतः दुसऱ्याला त्रास द्यायचे नाही. पण शेवटच्या काळामध्ये त्यांना एक गुरुचा ध्यास लागल्यासारखा ध्यास लागला. मला सूर्यकांत पाटील सांगत होते, महाराज देह जाताना सुद्धा ते तुमचं नाव घेऊनच, बरोबर आहे ना, नाव घेऊनच ते राहिले. त्यांना एक ओढ लागली होती, ओढ. ही ओढ सगळ्याला लागत नाही, इतकं लक्षात घ्या. माणूस हा जातच असतो. आणि शेवटी त्यांच्या पश्चात एक खूप चांगलं काम चालू केलं होतं. सगळ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करायचं काम त्यांनी जे चालू केलं होतं, तेच पुढं काम सूर्यकांत पाटलांनी आणि त्यांच्या सगळ्या मुलांनी आणि सहकार्याने ते काम सगळं चालू केलं. एक काम चांगलं चालू झालं की ते काम चांगलं चालूच राहत असतं, इतकं लक्षात घ्या. असं एक चांगलं काम गुरुजीने आपल्या आयुष्यात केलं. पण सृष्टीचा नियम असा आहे, खूप चांगलं काम केलं म्हणून तो त्याला ठेवतो का? आपला भाऊराव किती चांगलं भजन म्हणायचा,
भजन चांगलं करत होता म्हणून देव त्याला ठेवला का? शास्त्र असं सांगतं, मृत्यू न म्हणे संत, मृत्यू न म्हणे महंत, मृत्यू न म्हणे अवतार भगवंताचे. कारण हा देह कसा आहे, नाशिवंत देह जाणार नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान. जाणार सगळे नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सगळे, नाशिवंत देह जाणार सकळे, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देह जाणार सकळ, नाशिवंत देह जाणार सकळ, जाणार सकळ, जाणार सकळ. शरीर नाशिवंत आहे, नाशिवंत म्हणलं, पण शास्त्रानं असं सांगितलंय हे शरीरच देव आहे. काया ही पंढरी पंढरी, आत्मा हा विठ्ठल, विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. शास्त्र त्या रुद्रयामल तंत्रामध्ये असं म्हणलंय, खूप मोठं प्रमाण आहे ते. सूत्रज्ञ विठ्ठल स्वयं, त्याचं एकच सूत्र सांगतो, सूत्रज्ञ विठ्ठल स्वयं. अरे तू स्वतः विठ्ठल आहेस म्हटलंय बघा. तो हा विठ्ठल, तो हा, हा तो, तो हा विठ्ठल बरोवा, तो हा माधव बरोबर. इतकं शरीराला देवत्व दिलंय. पण असं जे शरीर आहे याला संतांनी नाशिवंत म्हटलेलं आहे. का म्हणलंय नाशिवंत? आपण थोडंसं विचार केला पाहिजे. या जगतामध्ये अनेक जीव जन्माला आले. छोटा किडा जन्माला आला, हत्तीसारखा मोठा माणूस जन्माला आला. त्या पशुपक्षामध्ये एक अतिशय आई जन्माला आली ज्याचं नाव आहे गाय. आज आपण वर्षातून एक दिवस पोळा बैलाचा सण करतो की नाही? एक पोपटासारखा गोड बोलणारा माणूस जन्माला आला, एक वाघासारखा हिंस्रक प्राणी जन्माला आला. आता माणसाचं तोंड बघितल्यावर काय होतंय मला माहित नाही, पण लोक म्हणते त्या नीलकंठाचं तोंड बनव, खूप चांगलं असतं म्हणते लोक, म्हणतात की नाही? ते कुठल्या तर दिवशी त्याचं तोंड बघावं म्हणते. कधी हो नीलकंठ राजाचं तोंड ते दिवशी घेऊन येते बघा. नीलकंठ हा
कधी सांगा सांगा, बरोबर आहे. हा, दसऱ्याच्या दिवशी निलकंठाचं तोंड बघितल्यानंतर खूप चांगलं राहतंय म्हणते, आणि काही काहीचं तोंड बघितल्यावर चांगलं राहतंय, आणि घुबडाचं ते कसं राहतंय? घुबडाचं जर तोंड बघितलं लोक म्हणतात काम होत नाही. थोडक्यात सांगतो, जास्त खोलात नाही. मी परवा प्रवास करत होतो, माझ्याबरोबर काही विद्वान लोक होते. मी मुंबईला चाललो होतो, मांजर गेला आडवा. मग ते गाडीत बसलेला एक माणूस होता, अरे महाराज थोडं थांबायला पाहिजे होतं, मांजर आडवं गेलं. ते दुसऱ्या गाडीत एक शाळा बसला होता, त्यानं म्हटलं आपल्याला काही त्याचा त्रास नाही का, डावीकडून उजवीकडे गेलाय. म्हणजे एक जनावर, एक प्राणी घ्या, पण आपण त्याच्यावरून आपली क्रिया ठरवत असतो. आता कसा फरक आहे बघा. गाय खाती गवत, देती दूध. साप पितो दूध आणि देतो विष. ते बघायचं असलं तर हात घालून बघा. एक हे पशुतल्या तुम्हाला भेद सांगतो. हे पशु भूतलावर जन्माला आले असं शास्त्र सांगतं. बरं, मला माहिती नाही त्याच्यातलं. पाहिबाम पुंडरीकाक्ष, तो पाप फेडायला जन्माला आलेला. फेडायला जन्माला आलेला नसतो तो, पाप भोगायला. भोगणे ते फळ संचिताचे. संचिताचे. तो भोग भोगायला आलेला असतो. पण तुम्ही जन्माला येता आणि मी जन्माला येतो. लोक म्हणतात त्यानं नुसतंच जन्माला आला म्हणतात. तो नुसता जन्माला येत नाही. ऐका, त्यानं बाहेर पडला की पहिल्या सुरू त्याचं नातं आईशी जुडलं जातं, दुसरं नातं वडिलाशी जुडलं जातं, तिसरं नातं भावाशी जुडलं जातं, चौथं नातं घराण्याशी जुडलं जातं. ज्योतिषवाला म्हणतो हा या राशीत जन्माला आला. मग कोण म्हणतंय ह्यानं पंचकात जन्मला, कोण म्हणतंय ह्यानं त्रिपादात जन्मला, कोण म्हणतंय भाग्यवान आहे ह्यानं भाग्यात ह्याचा जन्म झाला. प्रत्येकाची क्रिया वेगळी वेगळी. आपला जन्म या भूतलावर झाला. गुरुजींना आत्ता नातू झाला, बरोबर आहे. गुरुजी असताना झाला नाही. गुरुजी बिचारे फार प्रयत्न केले पण योग झाला नाही. काय ललाटीचे लिहिले, काही केले का न मोडे काळे गोरेपणा धुतले फिटो नेणे. शेवटी आत्ता तो जन्माला आला. पण तो कधी जन्माला यावं त्याचे अर्थ आहे. आता गर्भाधान झाल्या झाल्या जन्म होऊ शकतो का? नाही होऊ शकत. त्याला 9 महिने थांबावंच लागतं. असं नाही कोण आता जर एखादा शहाणा घोबडासारखा राहिला तर माझा जन्म 7व्या महिन्यात झाला म्हणल्यावर कोण मत घाला त्याला असतो. असं आहे. पण 7व्या महिन्यात बाळ तयार होतं. 7व्या महिन्यात बाळ तयार झाल्यावर 9व्या महिन्यात बाळ तयार होतं. तो 7व्या महिन्यात हो की 9व्या महिन्यात हो, पण तो जन्माला आला. त्याच्या माग पहिली गोष्ट लागते, केले कर्म झाले केले कर्म बदले मेले अच्छे की
की भोगाले उपदले मेले ऐसे गीती उपदल भाले ऐसे गीते उपदल मेले ऐसे गीते हरी मुखे गाता हर बोले देता हरी मुखे गाता हर बोले देता। संत श्रेष्ठ या यूट्यूब चॅनलवरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर लाईक नक्की करा.